बघू शकता तुम्ही आपल्या मागे किती सुंदर असा डोंगर आहे, हरिश्चंद्रगड आहे. प्रॉपर पायऱ्या नाहीत, असे दगडातच हे केले, त्यांनी असे जागा बनवल्यात दगडात. काय भारी व्ह्यू भेटला भाई, एक नंबर बाबा, एक नंबर. किती वेळ आपलं मन उडू 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 झालं. जे बॅग घ्या, उडू 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 होतं. टॅलेंट बघा, टॅलेंट. मंदिर त्यांनी असं हाईप केलंय की ते आमच्या पास होणाऱ्या रिझल्ट सारखे. आता वाटतं आता होऊ पास, आता होऊ पास, तसं वाटतं आता मंदिर आहे, आता मंदिर आहे, दोन्ही पण होत. स्टार्ट केलं तेव्हा उजेड होता, आता बघा अंधार अंधार झालाय. माझा काळा मित्र दिसत पण नाही. हा बोर्ड बघून जीवाला खूप शांती भेटलेली आहे. नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगला आपण आज आलोय हरिश्चंद्रगडावर. चाललोय आता हरिश्चंद्रगडावरच. आज माझ्यासोबत माझे कॉलेजचे मित्र आहेत परत. आता आपण आहोत खिरेश्वर गावात. आपल्याला इथून सरळ जायचं आहे, हरिश्चंद्रगडचा रस्ता इथून 3 तास लागतील बोलतोय. इथून जायचं आहे आपल्याला. आता इथे आम्ही गाडी पार्क केली, इथे पे अँड पार्क पण आहे. आता ह्याचे पैसे घेतले का नाही मला माहीत नाही अजून, पण घेतले नक्की सांगेल. आणि तुम्हाला रस्ता पण सांगेल मी नंतर, की म्हणजे तुम्ही मुंबईवरून येतात तर कसं तुम्ही येऊ शकता इथे. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा, सगळी माहिती सांगणार तुम्हाला हरिश्चंद्रगडाची. चला लेट्स स्टार्ट द ब्लॉग. हरिश्चंद्रगडावर जाण्याचे मुख्य 3 रस्ते आहेत: पाचनई, खिरेश्वर आणि नळीची वाट. जर तुम्ही इगतपुरी किंवा नाशिकवरून येत असाल तर पाचनई तुम्हाला सोपं पडेल आणि तो सर्वात छोटा आणि सोपा ट्रेक आहे. मुंबई आणि पुण्याहून येणाऱ्यांना खिरेश्वर गाव जवळ आहे, त्यासाठी आपल्याला माळशेज घाटातून जावे लागते. तिथून खुबी फाट्यावरून धरणाच्या रस्त्याने गेल्यावर आपल्याला खिरेश्वर गाव लागतो. आणि हा ट्रेक थोडा मोठा असल्याने याला कंप्लीट करण्यास साधारणतः 3 ते 4 तास लागतात. तिसरा आणि सर्वात कठीण मोठा मार्ग म्हणजे नळीची वाट. यासाठी कल्याण मुरबाड मार्गे माळशेज घाट चालू होण्यापूर्वी सावर्णे गावात उतरावे लागते आणि तेथून बेलपाडा या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावातून ट्रेक चालू करावा लागतो. त्यासाठी रॉक क्लाइम्बिंग, रोप आणि गाईड असणे हे इम्पॉर्टंट आहे. आपली ट्रेकिंग चालू झालेली आहे. हा बघा इथून रस्ता आहे, इथून आपण आलोय. आता इथून इथे बघा हे बॅनर बघून जा, इथून सरळ जायचं आहे. अजून पुढे गेला की तुम्हाला सांगतो मी सगळं. इथे पार्किंगचे 50 रुपये घेतात, लक्षात ठेवा. जास्ती देऊ नका कोणाला, 50च द्या. एंट्रीचे पण 50. हां, एंट्रीचे पण 50 लागतात, हे लक्षात ठेवा फक्त. पावणे 4ला आपण ट्रेकिंग करायला चालू केले. बघूया आपण किती वाजता पोहोचतो वर. कोकणकड्याचे जायचं आपल्याला. समोर समोर कुठे समोर बाई? बघा आपला भाऊ बघा फुल हिरो बनून आलाय. ट्रेकिंगला असे कपडे घालतो, बाहेर जाताना एकदम साधा बनून येतो. आता उतरताना कळेल काय होईल. आता दमल्यासारखं वाटायला लागले काय. उतरताना सगळं निघून जाणार आहे. बघू शकता तुम्ही आपल्या मागे किती सुंदर असा डोंगर आहे, हरिश्चंद्रगड आहे. आता आपण जाऊयात, बघूयात अजून आपल्याला म्हणजे किती लांब जायचं आहे. इथं अजून फक्त स्टार्टिंग आहे. बघू शकता तुम्ही आजूबाजूला सगळीकडे जंगलच जंगल आहे. खूप एकदम असं ग्रीनरी आहे. खूप थंड वाटते इथं, थंड वाटते. असं गरमी अशी वाटत नाही. ऊन आहे तरी पण असं गरमी वाटत नाही. पूर्ण सावली सावलीचा एरिया आहे. हे बघा असे चढणीचे रस्ते सगळे, दगडीवरून चढण जावं लागते आपल्याला. सगळ्यांचा आवाज आता बंद झालेला आहे. माझा पण होईल. हा 5 मिनिटात होईल माझा आवाज बंद झाला. गाड्यावरून खाली आले लोक आता आम्हाला विचारतात एवढा लेट का आले. काय करणार, आपण इंजिनियर लोक आहेत ना, सगळीकडे लेट होतो आपण. आपल्याला सहज आपण कुठेच जात नाही. शायद एन्जॉयमेंट आहे, थ्रिल आहे, तेच आपल्याला पाहिजे.
कसं पण आज आपलं इथे नाईट स्टे. उद्या सकाळी आपण गड बघणार आहेत. खूप दमल्यासारखं झाले आता. एक ब्रेक घ्यावा लागेल छोटासा. पाऊण तासाच्या ट्रेकिंगमध्ये एवढे दमून गेलो की आता काही बोलायलाही जमत नव्हतं. म्हणून आता आम्ही सगळे मित्र शांत बसून राहिलेलो. सगळा रस्ता बघा असा दगडांनी भरलेला आहे. या दगडांवरून चालत जावं लागतंय. मग या दगडांवर ना खूप म्हणजे खूप असं दमायला होतंय. सरळ रस्ता माणूस कसा म्हणतो दगडांवरून चालायला जमत नाही. आपण तरी ठीक आहेत, यंग आहेत. पण जे तुम्ही एजेड किंवा असे जास्त वयाची माणसं घेऊन असाल सावकाश या, हळूहळू या ब्रेक घेत घेत, नाहीतर मग खूप त्रास होईल त्यांना. हे बघा असे इलेक्ट्रोलाइट पावडर खात खात चला. ताकद येईल, जरा ताकद येईल चढायची. जरा स्टॅमिना येईल. बॉडी जरा डिहायड्रेट झाली आपली. हायड्रेट करूया बॉडीला. अशा ठिकाणी येताना ना जरा चांगले शूज घालून या. माझ्यासारखे चपलीवर येऊ नका. ते मला माझ्या शूजवर थोडा भरोसा नाही आहे म्हणून मी चप्पल घालून आलो. पण चपलीवर आलात तर बघा असं धडपडत जावं लागणार. आपण आता सनसेट बघू. आपल्या वरून तर तसं बघायला भेटणार नाही. काय भाई सनसेट आपला गेला आता. बघू शकतो तुम्ही. आता असा थोडा रस्ता चालू झालाय. काय नाही परत ते चढायचंच आहे दगड्यांच्या रस्त्यावर. चला आता इथे थांबून आपण भरपूर फोटो काढलेत. आता परत आपल्याला जायचं पुढे. अंधार होत आलाय. हे बघा इथे रस्ता किती छान आहे. इथे 10-15 मिनिट थांबून आम्ही सनसेट बघितला. सगळ्यांनी छान फोटो वगैरे काढले आणि समोर जो डोंगर दिसतोय त्याच्या पलीकडे जायचं आहे हे लक्षात ठेवून लगेच आपण आपला पुढचा ट्रेक स्टार्ट केला. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे आपला. तर तू लिंबू पाणी घेतलेलं आहे. रिचार्ज करायला काय सगळ्यांना. अजून एक बनवलं. हा ठीक आहे. हा आपला गावठी बसलाय खाली. बाय भाई तू बेवडा आहे भाई खरंच. लिंबू पाणी प्यायला या. मला बरोबर टाकेल ना मित्रांनो, या लिंबू पाणी प्यायला. तू काय रे काय करतोय तुला. एक गुट वाचला. एक गुट एकच गोट ठेव. अर्धा गोट ठेव. गडावर जाताना हे बघा इथे एंट्री फी द्यावी लागते. इथे लिहिलंय किती फी आहे ते सगळं. हे वाचून घ्या. सगळं लिहिलेलं आहे याच्यावर. तर एक रस्ता आहे बघा इथे खाली जातो आणि हा रस्ता एक वर जातो. आपल्याला वर जायचं आहे. खाली गावात जातो रस्ता. गडावर जायला हा रस्ता जायचा आपल्याला, वरचा रस्ता. बघा आता काकडी घेतली आम्ही खायला. फक्त 15 रुपये. हा ना यार खूप आता दमलो आहे. जरा बॉडीला आता गरज आहे, पाण्याची गरज आहे. लिंबू पाणी पण पिलं आहे. आता काकडी पण खातोय. हा रस्ता संपलेला आहे. शिड्या चालू झाल्या आता. दमलास काय भाई. काकडी खात खात चाललाय तरी दमलाय. या शिड्याने जायचं आपल्याला वर आता. तर सगळीकडे सपाट रस्ता असणार आहे असा तो बोलला. आपला मित्र बोलला. याच्यावर विश्वास ठेवता येत नाही असा. अशा प्रकारचा रस्ता आहे. गेलेत मित्र वर. मग आम्ही दोघं थांबलो अजून खाली. मागे बघा हाच व्ह्यू आहे तो जिथे आपण मगाशी थांबलेलो त्या साईडला बघा. बघा ह्या प्रॉपर पायऱ्या नाहीत. असे दगडातच हे केलेत त्यांनी. अशी जागा बनवल्यात दगडात. जरा सांभाळून जा. इथून पाय घसरण्याची खूप शक्यता आहे. अजून थोडं पुढे जायचं आपल्याला. काय प्लेन आहे रस्ता कुठे आहे. एवढा वरती फक्त चढायचं. एवढा तसं खोटं असं दाखवतं आपल्याला. आपण बोलून टाकायचं. थोडा थोडा बोलून बाई तू खूप चालवतोय. हीच मजा आहे काय. हे पाटील फोटो. हीच मजा आहे बाई. पाटील फोटो. वन लाईफ बेबी आहे. डेंजर मध्ये एक ग्रुप फोटो घेऊ. काय ग्रुप फोटो. समोर जो डॅम आपल्याला दिसत आहे
तो आहे पिंपळगाव जोगा डॅम. त्याच डॅमच्या रस्त्याने आपल्याला खिरेश्वर गावात यावं लागतं. काय भारी व्ह्यू भेटला भाई लो. एक नंबर बाबा. एक नंबर. किती वेळ थांबलो मन आम्ही तर. उडू 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 झालं. जे बॅग घ्या पण उडू 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 होतं. बॅग घ्या आता. मला जाती इथेच ठेवून. लेट झालं यार आपल्याला. सनसेटचा आपल्याला व्ह्यू ना भेटला. आता आपलं जायला आता अंधार होणार आहे पूर्ण. आणि आता आम्ही नॉनस्टॉप जाणार आहे. कुठंच ना ब्रेक घेणार. थोडंच राहिलं आहे बघा. मस्तपैकी स्पीकरवर गाणी ऐकत चालले आता. थोडंसंच राहिलं म्हणजे अर्ध्या तासात पोचून जाऊ आता. आणि मग त्यानंतर आज स्टे इथे टेंटमध्ये. हे बघा बाई सरळ रस्ता आलाय. खडी ढरांग आले री हे. आले री हे. तू बाई ते आयसो स्पीड सारखं का करतोय. बघा आता आमचे रानटी वॉरियर्स कसे जातात. वॉर्मअप आहे वॉर्मअप आपल्यासाठी. भाई अटकलो भाई. मोबाईल ना भाई काय धडाधड चढतात बघा हे लोक. बघा इथून थोडासा आरामात जा. एकदम सरळ रस्ता आहे म्हणून थोडासाच आहे. बघा त्या पायऱ्याच्या नंतर ना सगळे आता असे चढायचेच रस्ते. सगळेच रस्ते आता असे उभे उभेच आहेत. ऍडव्हेंचरस रूट स्टार्ट झालेला आहे. हा मजा येते. अजून अर्ध्या तासाचा रस्ता आहे ना. अजून 2 तासाचा रस्ता आहे. ते आम्हाला भेटले. 2 मुलं भेटले. ते बोलले भाई अजून 2 तास मला नॉनस्टॉप चालावं. स्पीकर कुठे? तेव्हा मंदिर आहे. 2 तासानंतर मंदिर आहे. आम्हाला अर्धा तास आहे अजून. हो भाई डेंजर रस्ता आहे बघा. आता छोटी छोटी पायवाट आहे इथून. डेंजर आहे. सावकाश जा काय घाई ना आपल्याला. तुम्ही असे कसे येतात. मी तर पकडून पकडून आलोय. असं हिरो बनायला जाऊ नका. हे अशा ठिकाणी आरामात प्रिकॉशन घेऊन चाला. काही घाई नाही. गड उद्या पण बघता येईल सकाळी. पण आपला जीव खूप महत्त्वाचा आहे. सगळीकडे शांतता शांतता आहे. तिथे पिवळे फुलं आहेत सगळीकडे. आणि खूप भारी वाटते भाई या टाईमला. खूप भारी वाटते. दुपारी तर ऊन लागला असं. आता तर उलट चालायला पण चांगलं वाटतंय. भाई आपल्या प्रेमाचं प्रतीक. दे भाई दे. बघा भाई मेरा सच्चा सबस्क्रायबर. मित्र प्रेम उतून चालले मित्राचं. आहे सबस्क्रायबर म्हणून त्यांनी दिला मला. छान फुल आहे पण तरी पण असं कोणतं फुल घेऊ शकत नाही भाई. विषारी वगैरे असेल. भाई तुझा प्रेम मी ठुकरवला भाई. तुझा प्रेम ठुकरवला मी. कुठे अशी सपाट जमीन लागते ना मनाला खूप खूप शांती भेटते भाई. खूप बरा वाटतोय. हा भाई एकटाच चाललाय. अरे भाई दगडाचे रस्ते चढायचं डेंजर काम आहे. माझ्या आयुष्यात मी असा कधी ट्रेक नव्हता केलेला. खूप मोठा ट्रेक केला मी. फर्स्ट टाईम केलं आहे मी. आधी जे केले खूप छोटे छोटे होते. भाऊच्या अपार शक्तीने हा झाड पडलेला आहे खाली. बघा एवढी पावर कोणात असू शकते का. एका नॉर्मल माणसाला एवढी पावर नसू शकते. बघा यार जंगलात झाडं वगैरे पडलेली अशी. बघा भाई टॅलेंट बघा टॅलेंट. इंडिया गॉट्स टॅलेंट. भारी येतोय. एकनाथ भाई काय थांबत नाही भाई. दिसतोय फोटोवर फोटो चालले. ढकलू ढकलू. हे बघा आपण जे यूट्यूबवरून बघून येतो ना ही ट्रेक 3-4 तासाचं आहे. सगळं खोटं आहे. खोटं नाही बोलू शकत. जर तुम्ही नॉनस्टॉप चालत तर पोहोचून पण शकता. आमच्यासारखे प्लेअर असाल तर तुम्ही लगेच गिव्ह अप करा. भाई खूप कधी अर्धी पुढे गेली. तो मंदिर पण अजून आम्हाला भेटलेलं नाही. एवढ्या वाटतं आम्ही स्लो चालतोय का असं लांबच आहे खूप. तिथे दरवेळेला आम्हाला आशा दाखवून बॅनर दाखवतात ते असे पुढे किलोमीटर त्यांनी ना बघा असे हे केलेत. खरबडून काढून टाकलंय सगळं.
असं यांनी किलोमीटर काढले. मंदिर त्यांनी असं हाईप केलंय की ते आमच्या पास होणाऱ्या रिझल्ट सारखे. आता वाटतं आता होऊ पास, आता होऊ पास. तसं वाटतं आता मंदिर येईल, आता मंदिर येईल. दोन्ही पण होत नाही, काहीच नव्हतं ना यार. दोन्हीकडे निराशा आहे. आमचा हर्षल मित्र बोलतो आशा ही निराशाचं कारण आहे. ते खरं आहे. बाई बघ तुझ्यासाठी हर्षलला स्पेशल शाउट आउट यार. आणि एक आमच्या मॅडम बोललेल्या आपल्याला आयुष्यात सर्वच काही भेटत नाही. ते खरं आहे. आम्हाला काही पण भेटत नाही. भेटत नाही म्हणजे आम्हाला एवढ्या गोष्टीसाठी पण खूप स्ट्रगल करावं लागतं. मला असं काय वाटतं तिकडे चढायचं आहे आपल्याला. बारीक पायवाट. हा तेच असं वाटतंय. अजून हे बघा समोर दिसतंय ना, खूप लांब जायचं आहे असं. ते म्हणून मला सांगतोय युट्यूबवर बघून असं जास्ती मोटिवेट होऊन येऊ नका. हे छोटूसा ट्रेक आहे, लगेच येऊन जाईल. रिव्ह्यू देतोय आम्ही, एकदम खरं सांगतोय. आपण आमची सगळी हालत बघून तुम्हाला कळलं असेल कसं. तुम्हाला माहिती आहे माझ्या मी सगळं खरं सांगतो, आम्ही खोटं नाही बोलत. तर तेच असं ह्याच्यात फसून येऊ नका कोणाच्या बोलण्यात. आमचं आहे का, आम्ही खरं सांगतो. मी खरं सांगतो तुम्हाला. आमची जीप काळी आहे, बाकीचं मग स्टार्ट केलं तेव्हा उजेड होता. आता बघा अंधार झालाय. माझा काळा मित्र दिसत पण नाही आहे या अंधारात. माझ्यावर फ्लॅश मारायला लागेल मोठा. सॉरी बाई, फ्लॅश मारली असती पण माझ्या आता फोनमध्ये बॅटरी पण नाही तेवढी, थोडीशी राहिली. बघू लवकर पोचलो तर ठीक आहे. याचा फोन डेड व्हायच्या ह्याच्यावर आलेला आता माझा. हे बघा हा बोर्ड बघून जीवाला खूप शांती भेटलेली आहे. आता किती किलोमीटर इथे पण नाही लिहिलेलं आहे, पण ठीक आहे. जसं जसं पोचणार तसं जरा जीवात जीव येणार आहे. बाई गडावर पोचू तेव्हा पोचू. आम्हाला लागले भूक. आम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं आहे. आम्ही डबे आणलेत तसे. आता एखादाच आमच्या जास्त डबा खातो. नंतर मी माझा पण डबा घेतो जेवायला. आईने पराठे आणलेत आणि पराठे खाऊ. नंतर मग रात्री जेवणाला माझा डब्बा वगैरे घेतो. सगळ्यांचे डबे घेणार. आता जरा ह्याच पराठ्यांवर आपण हे घेऊ, पाव मारू. एवढा चालल्यानंतर खायची मजा वेगळी आहे का बाई. मजा येते. आता तुम्ही या टायमाला असं काय पण खाऊ शकता. एवढं चाललं टेस्ट नाही बघायची तेव्हा. टेस्ट काय तू काहीच नाही म्हणणार. आपण आम्ही जरा आता जवळपास पोहोचलेलो आहेत गडाच्या. ते आता आम्ही टेंट शोधतोय आमच्या बजेटमध्ये. एका टेंटचे 500 रुपये बोलतात काय बाई. एका टेंटचे 500 बोलतात. आता गरीब पोरं एवढे पैसे कुठे. हा ना यार, आम्ही छोटे पोरं आहेत. आम्ही तर जॉबला पण नाही. 2 टेंट घ्यावे लागतील. आम्ही आणि आता ते कोकणपाडा वगैरे सगळं सकाळीच बघायला भेटेल. आता काय ना बघायला भेटणार म्हणून आता जरा टेंट घेतो आम्ही. सगळीकडे विचारून घेतो, मग तुम्हाला फायनल सांगतो कुठे घेऊ शकता तुम्ही. आणि बघू नेगोशिएट करूया आपण, किती कमी करतात बघू. मग सांगतो तुम्हाला. त्यांच्यासमोरच बसून मला एक भेटलेला आहे टेंट कमी पैशात. कमी पैशात म्हणजे 700 रुपयात 2 टेंट देतोय. एक 3 मॅनचा एक 2 मॅनचा. तसे 3 मॅनचे 500 रुपयात आहे आणि 2 मॅनचा आहे 300 रुपयात. 300 रुपये असं 500 रुपयाच्या ह्याच्यात असं घंटले नका जाऊ तुम्ही. शनिवार रविवारी घेऊ नका. शनिवार रविवारी प्राइस वाढून आमच्या गरीब असाल तर येऊच नका. गरीब नसाल आम्ही असाल तर 500 काय 1000 रुपये देऊ. नाहीतर 3 मॅनचा पण तुम्हाला 300 भेटून जाईल. पण आता शनिवार रविवार म्हणून प्राइस वाढले. अंबानीच्या मॉलमध्ये फिरतात. थँक्यू इन्फॉर्मेशन. आपण हे स्टार्ट केलं ट्रेक आपण कितीला 9:45ला स्टार्ट केला आणि 7:10ला आम्ही पोहोचलेलो आहे. तिथे समोर मंदिर पोहोचलेलो. आता मंदिर दिसणार नाही म्हणून आता टेंट घेतलेला आहे. आम्हाला पण धुकं लावतो आम्ही इथे. एक 3 लोकांचा आणि 2 लोकांचा टेंट घेतलेला आहे. आम्ही 3 एका ह्याच्यात कसे तरी ॲडजस्ट होऊन छोटे कमी हाईट येत ना आम्ही. बघतो आता जागा शोधतो. मग आपण परत जेवूयात. खूप भूक लागली मला अजून पण. मग आपण करूया ब्लॉग एंड करू आणि मग उद्या सकाळी परत स्टार्ट करू. आता आमचे 2 टेंट लागलेले आणि आम्हाला त्याच पैशात 500मध्ये 3 माणसाचे देऊन टाकले टेंट. काका चांगले होते भाऊ. काका चांगले आहेत म्हणून. बाहेर नाही काका काळे होते पण खूप चांगले होते. काय रिसिजम का करतोय तू काळ असेल तू रिसिम करणार. काका चांगले आहेत बाई. बोल आता दिलदार होते. आता अजून घे परत डायलॉग घे. हे बघा तुम्हाला आता दाखवतो आतून कसा आहे टेंट. खाली असं हे मी टाकून ठीक आहे. आत एवढी जागा आहे म्हणजे बऱ्यापैकी 3 लोक कम्फर्टेबल नाही बोलू शकत पण ठीक आहे. आरामात कसे तरी झोपतील. नाही मोठे बरं. आणि त्याने हे दिले दोन्ही पण मोठे. काकांची अशी मागून बिचिंग कर होता. काकाने ऐकलं पण ठीक आहे बोलले. काका चांगले होते. काळे होते परत बोलला तेच बोलला ते त्यांनी ऐकलं पण ठीक आहे. याला उडवून लावलं. काका नाराज नाही आले. काका उद्या पैसे वाढून घेतले. हे बघा 6 लोक बसले टेंट मध्ये. माझा डबा काका भाऊनी आपल्या हे पण घेऊन आले. काकांना खूप हट हार्ट झाले. खाऊन घेऊन घेतो
तर बघूया. बाहेर जा आणि नीट करते. आपलं जेवण झालेलं आहे आता आम्हाला लाकडं घ्यायला चालले आम्ही. शेकोटी करायचे. बघू सुकी लाकडं भेटतात का. या टाइमला सुकी लाकडं भेटणार तर नाही. थंडी आहे खूप. तर सगळं आता ओलं झालेलं गावात पण म्हणून सुकी लाकडं भेटणार कठीण काम आहे. बघू आपण शोधू. भेटले तर नक्की शेकोटी करणार. तर भाई आमची शेकोटी करून झालेली आहे. खूप कठीण परिश्रमाने आमची शेकोटी भेटलेली 5 मिनिट. आता बंद झाली बनून काय दाखवलं आमच्या ह्याच्या आपल्या भावाने सगळे त्याचे इंजिनिअरिंगच्या सगळ्या रिसिप्ट त्यांनी जाळून टाकल्यात. बोनाफाईड सोडला ना भाईने. बोनाफाईड पण जाळल्यात शेकोटी भेटवायला. तर आता आपण भेटू डायरेक्ट उद्या मग तुम्हाला सगळे दाखवेल. मंदिर मी बघून आले. आमच्या पीक सारखी होती थोडा वेळाच टिकली. तेच ना. आम्ही आता मंदिर बघून आलेलं आहे रात्री. उद्या तुम्हाला दाखवतो सगळं. आणि आपल्या कोकण कडा पण उद्याच बघू. चला बाय. गुड नाईट.